नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पाकिस्तानच्या आर्थिक अडचणींचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स. अखेर ही कंपनी सरकारला विकावी लागली. इस्लामाबादमध्ये झालेल्या बोली प्रक्रियेमध्ये प्रसिद्ध उद्योगपती आरिफ हबीब यांच्या समूहानं तब्बल 135 अब्ज पाकिस्तानी रुपयांना 75% हिस्सा खरेदी केलाय. कधी काळी जागतिक पातळीवरती नाव असलेल्या या एअरलाइन्सला सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि गैरव्यवस्थापनामुळे प्रचंड तोटा सहन करावा लागला. या व्यवहारानुसार आरिफ हबीब समूहाला उर्वरित 25% हिस्सा हा खरेदी करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. याशिवाय पुढच्या 5 वर्षामध्ये सुमारे 80 अब्ज पाकिस्तानी रुपये गुंतवणूक करण्याची अट देखील या करारामध्ये आहे. त्यामुळे पाकिस्तान एअरलाइन्सच्या पुनरुज्जीवनाची जबाबदारी आता खाजगी क्षेत्राकडे आली आहे. तर आरिफ हबीब हे पाकिस्तानमधील अत्यंत प्रभावी आणि श्रीमंत उद्योगपती आहेत. 1953 मध्ये जन्मलेल्या हबीब यांनी फार कमी वयातच व्यवसायाची सुरुवात केली. 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1970 साली ब्रोकरेज व्यवसायामध्ये एंट्री केली आणि हळूहळू स्वतःचं व्यावसायिक साम्राज्य उभं केलं. आज आरिफ हबीब ग्रुप हा पाकिस्तानमधील एक मोठा मल्टी सेक्टर समूह आहे. या समूहाचं फायनान्शियल सर्व्हिसेस, केमिकल, सिमेंट, स्टील, रिअल इस्टेट आणि ऊर्जा क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये तो पसरलेला आहे. फातिमा फर्टिलायझर्स, आयशा स्टील मिल्स, जावेद कॉर्पोरेशन यांच्यासारख्या कंपन्या देखील या समूहांतर्गतच येतात. आरिफ हबीब यांचं भारताशीही एक भावनिक नातं आहे. त्यांच्या पालकांचा व्यवसाय हा चहाच्या व्यापाराशी संबंधित होता. 1948 साली फाळणीनंतर ते भारतातील गुजरात राज्यातील बंटवा या गावातून पाकिस्तानामध्ये स्थलांतरित झाले. कराचीमध्ये जन्मलेल्या आरिफ हबीब यांचं कुटुंब सुरुवातीला मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये होतं. 1970 मध्ये त्यांच्या मोठ्या भावानं शेअर बाजारातील ट्रेडिंगचं लायसन घेतलं आणि त्यावेळी अवघ्या 17व्या वर्षी आरिफ हबीब यांनी शिक्षण थांबवून ब्रोकरेज व्यवसायामध्ये पदार्पण केलं. पाकिस्तान एअरलाइन्स खरेदीमुळे आरिफ हबीब पुन्हा एकदा चर्चेत आलेत. संघर्षातून उभं राहिलेले व्यक्तिमत्व आज पाकिस्तानच्या सरकारी एअरलाइन्सचं भवितव्य ठरवणार आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील ही मोठी घडामोड असून पाकिस्तान एअरलाइन्स ही पुन्हा भरारी घेते का यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने पाकिस्तानच्या सरकारी एअरलाइन्सचा नवीन मालक आणि त्याचं गुजरात कनेक्शन आपण उघड केलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.